वेलींवरती ना थोडी थोडी भाजी लागलेली आहे प्रत्येक ह्याच्यातली, तर ती मी काढून घेते. हे बघा इथे तेंडली लागलेली आहे, हे बघा दिसते, हे बघा आहे ना. आणि हे बघा हे जे पक्षी आहेत ना, हे बघा ही वेल जी वाढली आहे तिथे चावला नाही, हे बघा. आणि मग खारुता येऊन हे तेंडली खाणार, हे पक्षी वेल वाढून देत नाही, दोडक्याला पडवलाला माकड खाऊन टाकतात. त्यापेक्षा म्हटलं जे काय आलं थोडं थोडं ते सर्व मी काढून घेते. हे बघा, हे बघा है ना. मिक्स भाजीसाठी मस्त होतं हे सर्व मिक्स काढलं तर. फुलं पण भरपूर आले, ही बघा किती सारी फुलं आले, हे बघा दिसत असतील. तेंडलीला ना अशी पांढरी फुलं येतात, हे बघा. हे बघा इथे सुद्धा ना कशी रांगेत तेंडली लागलेली आहे, हे बघा. काढते सगळं मी, हे बघा. अजून पण भरपूर कुठे कुठे लागलेली आहेत. चला आता दुसरी भाजी काढूया. हे भेंडीच्या झाडावरती 2 भेंडी पण आलेत, हे बघा. आता हे मी म्हणेल की एका भाजीसाठी होऊ दे 10-12, तर हे अगोदरचे आलेले ते सगळे जून होणार, म्हणूनसाठी हे काढते मी. हे बघा, हे बघा इथे एक कारलं पण आलं, हे बघा. हे सुद्धा काढते मी. हे बघा इथे दोडका पण आलेला आहे, हा सुद्धा काढते मी. हे बघा, हे बघा हे पडवळ आहे. एवढी आमच्या परसवातून मी भाजी काढली. आता यात टमाटर आणि कांदा टाकलं की आम्हाला ती पुरेशी आहे. मी रोज रोज आमच्या परसवातून ताज्या ताज्या भाज्या काढते. तर तुम्हाला तो माझा व्हिडिओ कसा वाटतो, आपल्या कोकणातला व्हिडिओ आवडतो का? आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा. आणि मी मोठे व्हिडिओ पण शेअर करते, ते सुद्धा तुम्ही नक्की बघा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.